मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज आता सुरू झाले. त्याचा अर्ज तुम्ही घरी बसून एकदम सोप्या पद्धतीत तुमच्या फोनवरूनच करू शकता. तर आपण याच्या आधी त्याच्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट, जे नवीन बदल होऊन झालेले डॉक्युमेंट आहेत, पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे अर्जदाराचा फोटो, तिसरा आहे अर्जदाराचं बँक पासबुक. आता बँक पासबुक जे बँक आहे नॅशनलाइज बँकमध्ये चालेल की हमीपत्र. आणि आत्ता आपण तुमच्या फोनवरती अर्ज कसा भरता येईल हे मी एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे. पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की. तुम्हाला सुरुवातीला नारी शक्ती दूत ॲप हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती तुम्हाला भेटून जाईल. नसेल भेटला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. डॉक्युमेंट तुम्ही एकदा बरोबर तपासून घ्या. ते जर चुकीचे असतील तर फॉर्म भरला जाईल, पण पुढे ज्यावेळेस तो बघितला जाईल त्यावेळेस तो चेक केला जाईल. त्याच्यामुळे आधीच तयारीत राहा. ओके, डाउनलोड झाले, आपण ते ओपन करूया. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं एक डॅशबोर्ड दिसेल, तिथे तुम्हाला स्किपवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तोच पासबुकलाही बँकेलाही लिंक असला पाहिजे. ओके, ॲक्सेप्टवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल, टाकायचा आहे. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर की प्रोफाईल अपूर्ण आहे, आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा. तिथे तुम्हाला क्लिक करायचं. विचारलं असेल जसं की पहिलं आहे फुल नेम. तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटवर असणारं जे नाव आहे, आता डॉक्युमेंट वेगळे असतील, नाव आहे तेच नाव तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे जे अर्ज करणार आहेत त्यांची माहिती इथे भरायची आहे. तर त्याच्यात पहिलं नाव त्यांनी विचारलं आहे महिलेचं पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर ईमेल ID विचारलं आहे, तुम्ही तुमचे डॉक्युमेंट कुठल्या जिल्ह्यातले आहेत, तुम्ही राहता कुठे तो जिल्हा, त्यानंतर तालुका, आणि जे महिला अर्ज करणार आहे ते काय आहेत. म्हणजे जर ते स्वतः फॉर्म भरत असतील तर त्यांनी सामान्य महिला किंवा गृहिणी या दोघांपैकी कोणतं तरी एक सिलेक्ट करून ओके करायचं. तर सर्वात खाली डाव्या हाताच्या खालच्या कोपऱ्यात त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. मला तिथे पहिला ऑप्शन दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता आपल्याला त्याचा फॉर्म भरायचा आहे म्हणून आपण त्याच्यावरती क्लिक करूया. परमिशन विचारेल, तिथे अलो करायचं आहे तुम्हाला. आता ह्याच्यात तुम्हाला विचारलं आहे महिलेचं संपूर्ण नाव. आता जी महिला अर्ज करणार आहे तिचं संपूर्ण नाव जसं डॉक्युमेंटमध्ये दिलं आहे, तुमच्या कागदपत्रांवर आहे तसं तुम्हाला ते लिहायचं आहे. आता दुसरं विचारलं आहे ते तुमच्या पतीचं नाव. लग्न झालं नसेल तर वडिलांचं नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे. जे तुमच्या कागदपत्रांवर बर्थ इयर आहे, जसं की तुमचं आधार कार्ड असो, त्याच्यावर जी जशी लिहिली आहे तीच तुम्हाला तिथे टाकायची. ज्यावेळेस तुम्ही तुमची जन्म तारीख टाकता त्याच्यानंतर जन्म ठिकाण हा एक ऑप्शन तुम्हाला तिथे दिसतो. त्या कॉलममध्ये तुमचं जिथं जन्म ठिकाण झालं आहे, म्हणजे तुमचा जिथे जन्म झाला आहे त्या ठिकाणाची माहिती याच्या पुढे आता आपल्याला भरायची. पहिलं आहे जन्म ठिकाण जिथे जिल्हा कोणता होता, त्यानंतर गाव आणि शहर. आता शहर असेल तर शहर, गाव असेल तर गाव, ते तुम्हाला लिहायचं आहे. ती ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे की महानगरपालिका आहे, जी असेल ती तुम्हाला तिथे टाकायची. पिनकोड जो आहे जिथे तुमचा जन्म झाला आहे ना, तो पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. हे विसरू नका तुम्ही. पिनकोड तुम्हाला माहिती नसेल तर गुगलला जाऊन ते गावचं नाव किंवा त्या शहराचं नाव, त्याच्या पुढे ते पिनकोड टाका. ते तुम्हाला गुगल सांगेल त्याचा पिनकोड काय. जो पत्ता आहे तुम्हाला तिथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर जो तुम्ही आधी टाकला लॉग इन करताना, तो मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर सेम पाहिजे, कारण हाच मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे आणि बँकला. आता इथे तुम्हाला ना जात प्रवर्ग लिहिलं आहे. जात प्रवर्ग, आता तुमची जी कास्ट आहे ती कास्ट तुम्हाला इथे ॲड करायची. जसं ओपन असेल तर सर्वसाधारण, OBC असेल तर तुम्हाला असेल ती सिलेक्ट करायची तुमची जात. नंतर आधार नंबर, ते पुढे कामाला येईलच तुम्हाला. नंतर आधार कार्ड नंबर टाक. सरकारी योजनेचा लाभ घेत होय करा, नसेल तर नाही करा. होय असेल तर तुम्हाला किती रक्कम भेटते ते तुम्ही तिथे टाका. आता इथे जी महिला आहे त्या सध्या काय आहेत, जसं की विवाहित आहेत तर विवाहित करायचं आहे, घटस्फोटित आहे तर घटस्फोटित करायचं आहे. आता इथे ना खूपच महत्त्वाची माहिती बरं का. महत्त्वाचे आपल्याला जे पैसे येणार आहेत ते ह्याच बँकेत येणार आहेत, त्याच्यामुळे ही माहिती बरोबर लिहा. पहिलं आहे ते बँकेचं नाव आहे. तुमचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. बँक नॅशनलाइज असेल तर अतिउत्तम, नसेल तर आपली नॅशनलाइज बँकेचं असेल तर अतिउत्तम आहे. तर बँकधारक आहेत म्हणजे महिला, त्यांचं अकाउंट असणारच. जे अर्ज करतात आहे त्यांचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. आणि बँक पासबुकवरती तुम्हाला बँक अकाउंट नंबर जो असतो तो तुम्हाला तिथे खालच्या ह्याच्यात टाकायचा आहे. बँक खाते क्रमांकामध्ये IFSC कोड बँक पासबुकवरती दिसेल, तिथून तुम्ही तो घेऊ शकता. आणि ते शेवटचं तुम्हाला विचारलं की तुमचा
आधार क्रमांक हा बँकेला लिंक आहे का? होय असेल तर होय करा, नसेल नाही ना तर पहिला तो लिंक करून घ्या. 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी पूर्णपणे या प्रोसेसमध्ये आहे, त्याच्यामुळे ते आधी करून घ्या आणि मग अर्ज करा. अडचण अजिबात येणार नाही. पुढं आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट हे कमीत कमी 1 MBच्या खाली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त 1 MBपर्यंत पाहिजे. जर तुमचे डॉक्युमेंट 1 MBपेक्षा जास्त असतील तर गुगलला जायचं, नाही कॉम्प्रेस JPG फाईल इन 1 MB एवढं करायचं. नंतर तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊन तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून ते 1 MBपर्यंत तुम्हाला ते कॉम्प्रेस करून देतं. त्यानंतर जन्म प्रमाणपत्र, रेशनिंग कार्ड किंवा धन कार्ड हे तुम्ही तिथे देऊ शकता. त्यानंतर विचारलं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र. इथे सुद्धा तुम्हाला रेशनिंग कार्ड, जर तुमचं रेशनिंग कार्ड 15 वर्ष जुनं असेल तर तुम्ही इथे तो देऊ शकता. आता इथे अर्जदाराचं हमीपत्र आहे. हमीपत्र तुम्हाला आधी ते डाउनलोड करायचं आहे, नंतर प्रिंट काढायचे, नंतर तुम्हाला ते पेनाने भरायचं आहे आणि त्याचा फोटो काढून तुम्हाला इथे अर्जदार हमीपत्र आहे तिथे तुम्हाला तिथे तो अपलोड करायचा आहे. सर्वात खाली तुमचा जो एक फोटो आहे, हा जो फोटो आहे तो तुम्हाला लाईव्हच काढावा लागणार. ही माहिती झाली आणि ॲक्सेप्ट हमीपत्र तिथे क्लिक करून तुम्हाला ओके करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती जतन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे की तुमचा फॉर्म भरला आहे असं दिसून येईल. परत खाली फॉर्म सबमिट करा याच्यावरती क्लिक करून तुम्हाला तिथे दिसेल की तुमच्या फॉर्ममधल्या डिटेल्स बरोबर आहेत आणि तुम्ही फॉर्म कधी भरला आहे हे तुम्हाला तिथे दिसून येईल. ओके. त्याच्यानंतर अर्जाचं स्टेटस बघायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा इथे यायचं आहे आणि केलेला अर्ज त्याच्यावरती क्लिक करायचा. इथे तुम्हाला सगळं ती माहिती तुम्हाला इथे दिसेल. तुम्ही तिथे एकदा चेक करू शकता.